मित्रांनो, हिंदी बिग बॉस संपलं आणि लगेचच प्रोमो आला आपल्या मराठी बिग बॉसचा, तो देखील सीझन 6चा। यावेळी बिग बॉस 2026मध्ये येणार आहेत आणि या 2026मध्ये येणाऱ्या बिग बॉसमध्ये आपल्याला महाराष्ट्र गाजवणारे हॉटेल व्यावसायिक देखील दिसणार आहेत। असे व्यक्ती आपल्याला दिसणार आहेत की ज्यांचं आपण प्रचंड नाव ऐकलेलं आहे आणि त्यांना बघितलेलं देखील आहे, परंतु त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे हे आपल्याला बिग बॉसमधनं उलगडता येणार आहेत। त्यात पहिले व्यक्ती आहे हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले। नाद करती काय, यायला लागतंय हॉटेल तिरंगा, यायलाच लागतंय असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे लक्ष्मण भोसले आपल्या बिग बॉस 6मध्ये आपल्याला दिसणार आहेत। यामध्ये दुसरे व्यक्ती आहे मित्रांनो, आपल्या स्लो आणि युनिक स्टाईलने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते। ते व्यक्ती म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके। त्यांनी एकाच वेळी 100 बोकडे आणले, तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता। त्यावेळी ते खूप प्रसिद्ध देखील झाले होते। तसेच त्यांनीच नुकतीच ज्यावेळी फॉर्च्युनर घेतली त्यावेळेस देखील ते खूप प्रसिद्ध झाले। सर्व हॉटेल व्यावसायिकांमध्ये सगळ्यात आधी गाडी घेणारे तेच ठरले होते। या लिस्टमध्ये 3 नंबरला नाव येतात अहो कुटून खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, हा डायलॉग घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि संपूर्ण रील्सवर ज्यांनी धुमाकूळ घातला असे सुपर डुपर हिट व्यक्ती म्हणजेच हॉटेल जलपरीचे मालक रवी काळे। त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आजही आपल्याला रील्सवर बघायला मिळतो आणि आज देखील तो डायलॉग खूप प्रसिद्ध आहे। रवी काळे देखील आपल्याला बिग बॉसमध्ये नक्कीच दिसू शकतात। यामध्ये चौथे व्यक्ती आहेत ज्यांचा नुकताच एक व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल झाला होता, त्यामुळे ते प्रकाश झोतात आले होते। ते व्यक्ती म्हणजे हॉटेल 7777चे मालक लखन दादा माने। काही दिवसांपूर्वीच मॅनेजरला नग्न करून मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली होती आणि अनेक लोकांमध्ये सगळ्यात जास्त त्यांच्या अंगावर सोनं देखील असायचं। ते लखन माने आपल्याला बिग बॉसच्या या 6व्या सीझनमध्ये दिसू शकतात। मित्रांनो, जे वरती मी सांगितलेले 4 व्यक्ती आहेत त्या 4 व्यक्तींपैकी आपल्याला या सीझनमध्ये हमखास 2 हॉटेल व्यावसायिक आपल्याला बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये बघायला दिसतील। ते आपल्याला सोलापूर, धाराशिव येथून प्रचंड TRP कमावून देतील।